आज अतिशय छान प्रकारे गेली 3 दिवस इथं चालणार हे वातावरण, या वातावरणाच्या संदर्भात बोलत असताना मी फक्त एवढंच म्हणेन की सह्याद्रीच्या पायथ्याशी कोळमेश्वराच्या कृपाछत्राखाली कोळम येथे भरले 51वे तालुका विज्ञान प्रदर्शन, जिथे दिसले कोळमवासियांच्या एकजुटतेचे दर्शन, मनात झाले विचारांचे घर्षण, आणि तालुक्यातील बाल वैज्ञानिकांनी केले संशोधन, वेळोवेळी दिग्गजांनी केले अनमोल मार्गदर्शन। जे यशस्वी होतील त्या यशस्वीतांचे करतो मी हार्दिक अभिनंदन। आणि कोळमवासियांनो, प्रामाणिकपणाने मी सर्वांचा प्रतिनिधी म्हणून सांगू इच्छितो, तुम्ही कोळमच्या मातीतून सोडलेला आहात या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेचे सुदर्शन, यशस्वीतेचे सुदर्शन, यशस्वीतेचे सुदर्शन। बाळा पाटेकर, त्यानंतर संजय जाधव, मंडप डेकोरेटर्स यांचंही स्वागत सरांनी करावं अशी मी सरांना विनंती करते। मंडप डेकोरेटर्स संजय जाधव, त्यानंतर सुशांत जाधव सर यांनी टेक्निकल बाजू खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे हाताळली। सुशांत जाधव सर यांचंही जाता येते ते व्हिडिओज करेल कदम आणि माझ्यासोबत आर्यन महेंद्र पाटेकर, आम्ही दोघं पर्यावरणपूरक घर म्हणजे इको फ्रेंडली हाऊस हे मॉडेल सादर करत आहोत। तर जसे आपली लोकसंख्या वाढत चालली, आपल्या गरजा वाढत चालल्या आहेत, त्यांचा वाटा खूप आहे। काळाची गरज आहे। या घरामध्ये आम्ही सौर ऊर्जेवर आधारित सौर पॅनल बसवले, यामुळे विजेचा वापर कमी होऊन सौर ऊर्जेद्वारे घरामध्ये लाईट लावता येते। यामुळे सोलर पॅनल सूर्यापासून येणारे बॅटरीमध्ये साठवले जातात व त्यापासून अंधार होतात, घरातील लाईट सुरू होते। त्याचबरोबर घरामध्ये तयार होणारा जैविक कचरा या बायोगॅसमध्ये टाकून हे चालू करून दाखव जरा बघू। त्याचबरोबर घरामध्ये तयार होणारा जैविक कचरा वापरून घरात बायोगॅस यासाठी बाजारात 5 किलोग्राम कचरा साठवला जाईल एवढा बायोगॅस टँक उपलब्ध आहे। तो आपण घरात जैविक कचरा या टँकमध्ये टाकून आपण बायोगॅस मग तयार करू शकतो। यामुळे प्रदूषण होत नाही व कचऱ्याची व्यवस्थापन करून घरच्या घरी तयार करता येते, तसेच घरच्या वापरासाठी लागणारी इंधन मिळवता येते। त्याचबरोबर आपण त्या घरामध्ये पावसाळ्यातील प्रणालीला वाय जातील पाणी घराजवळ खड्डा करून जमिनीमध्ये खोदू शकतो। या रेनवॉटर आजकाल सर्वच ठिकाणी कुंपणलिकामुळे पाण्याचा उपसा व वापर वाढला आहे। प्रत्येक घरामध्ये पावसाळ्यात या पाण्यापासून जमिनीतील भूजल पातळी वाढवली तर ते पर्यावरणपूरक असे कार्य होईल। म्हणजे मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी इको फ्रेंडली हाऊस निर्माण करणे ही काळाची गरज आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांनी शौचालय व सांडपाणी व्यवस्थापन बरोबरच सोलार पॅनल, बायोगॅस टँक, रेनवॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधा करून घेणं बंधनकारक करण्याची गरज आहे। तसं पाणी टंचाई, वीज, पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या समस्या सोडवता येतात। अशा प्रकारे नवीन घर बांधण्याची रचना अशी करता आली किंवा आता राहत्या घरामध्ये या 3 गोष्टी करता आल्या तर आपण पर्यावरण रक्षणाला मोठा हातभार लावू शकतो व विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पर्यावरण रक्षणाला मोठा हातभार लावू शकतो। खूप छान माहिती आपल्या आर्यन पाटेकर आणि नीलम कदम यांनी आपल्याला आपल्या प्रतिकृतींची दिलेली आहे। खूप छान, खूप छान आर्यन। आपण यांच्याकडून आपले प्रतिकृती या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपले जे प्रतिकृती दिसते ही शारदा विद्यालय आजिवली 2 मुलांनी सादर केलं। नाव सांग बाबू, गावाचं नाव काय? आजिवली, शाळेचं शारदा विद्यालय आजिवली। माझं नाव सुधीर विश्वनाथ राणे, माझं नाव चंद्रकांत कांबळे। हे आम्ही अशी प्रतिकृती मांडले की याच्यामध्ये आपण धान्य अचूकपणे मोजू शकतो। ही याची कॅपॅसिटी 500 ग्रॅमपर्यंत आहे। याच्यामध्ये आपण मोठी प्रतिकृती त्याच्यात 1 किलो त्याच्यात जास्त बनवू शकतो। आता याच्यामध्ये 250 ग्रॅम तांदूळ आहे, 300 ग्रॅम तांदूळ आहे। आपल्याला किती आता 100 ग्रॅम तांदूळ पाहिजे, ते आपण 100 ग्रॅम टाईप केलं ते 100 ग्रॅम तांदूळ पडणार आणि ते आपोआप बंद होणार। सेन्सरला कळतं की 100 ग्रॅम तांदूळ पडले ते आपोआप बंद होतं। याच्यामुळे काय होतं, अन्नाची बचत होते, अन्न अचूकपणे मोजता येते। हे आपण रेशन दुकान, शालेय पोषण इथे वापरू शकतो। तर या मॉडेल आपल्याला अचूक वजनाची अचूकता ही आपल्याला साध्य करता येते। हो, थँक्यू थँक्यू सर। शाळा
कोणती? इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये द्या. शाळा कोणती आहे तुमची? नॅशनल इंग्लिश. हा? नॅशनल इंग्लिश. म्हणजे गावाचं नाव? गावाचं नाव? हा बोल बोल. नमस्कार. आपण इथे बघू शकता या मॉडेलद्वारे आपण आज हवा प्रदूषण आणि पाणी प्रदूषण याबद्दल माहिती आपल्याला समजणार आहे. तर हे घर, या घरामध्ये जे पाणी आहे या घरामधून आपण यूज केलेलं पाणी, वापरलेलं पाणी असेल त्या पाईपाद्वारे सेप्टिक ट्रीटमेंट ही एक ट्रीटमेंट असेल. ती खूप खड्ड्यामध्ये खोदलेली असते. ही जी आहे त्याच्यामध्ये ग्रीस ऑइल सगळं वर येऊन त्याचा तो भाग सॅवेज ट्रीटमेंट प्लांटला जातो. सॅवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये गेल्यानंतर जे रासायनिक आहे किंवा केमिकल्स वगैरे ते सगळं खेचून घेतात. जे चांगलं पाणी आहे ते पाण्यामध्ये सोडतं आणि ते पाणी आपण ॲग्रिकल्चर फील्ड किंवा इतर कामासाठी आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर आहे ऑइल स्पिल. तर ऑइल स्पिलमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये पाणी प्रदूषण होतं. तर त्या ऑइल स्पिलमध्ये आपण कमी कसं करू शकतो, जर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड असतात, ते खातात. त्याच्यामुळे आपण ऑइल स्पिल आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. त्याच्यानंतर आहे ॲग्रिकल्चर फील्ड. तर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काय होतं, आपण फवारणी वगैरे मारतो तर ती त्याच्या क्रॉपसाठी पूर्णपणे सेफ असतात. तर हे जे आपण फवारणी करतो ते नॅचरल प्रोडक्ट्सने केलेले असतात, जसं की नीम, करंजॉल एक्सेट्रा वगैरे. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्टरी. कॉम्प्लेक्स फॅक्टरीमध्ये कच्चे माल जे असतात ते येथे कलेक्ट होतात आणि ते कच्चे माल आणि ते न्यू प्रोडक्ट बनवतात. ते न्यू प्रोडक्ट बनवण्यासाठी जे वेस्टेज असतात ते ह्या डब्यात कलेक्ट होतात आणि ह्या डब्यात बघून ते तेच फॅक्टरीमध्ये कलेक्ट होतात. आणि हे फॅक्टरीला सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट पण म्हणतात. ह्या ट्रीटमेंटमध्ये जे वेस्टेज आहे त्याची प्रोसेस होते, क्रिया होते आणि ते धुम्यामधून प्रिव्हेंट होते. आणि हे स्मोक इतकी हार्मफुल नाही असते आपल्या एन्व्हायरमेंटला जितकी जे फॅक्टरीजमध्ये स्मोक असते. थँक्यू. थँक्यू सर. तिकडे जाऊ. मान्यवर यांचं पुन्हा एकदा मी या सोहळ्यासाठी सहर्ष स्वागत करते. आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करताना सुरुवातीला एक मार्गदर्शनपर भाषण आयोजित करूया, कारण थोडासा कार्यक्रमाला आपला विलंब होतोय आणि अधिकारी मंडळ येईपर्यंत आपण एक 5 मिनटं आपल्या भागातील आपले प्राथमिक शिक्षक श्री चोपडे सर, ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे, तर या सरांना तुमच्याशी हितगुज करायचं आहे, बोलायचं आहे, काही मार्गदर्शन करायचं आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन. खरं तर विज्ञान प्रदर्शनामध्ये एक सहभागी शिक्षक म्हणून मी इथं झालो होतो. मला इथल्या फक्त सोयीसुविधांच्याबद्दल बोलायचं होतं. तत्पूर्वी विद्येची आराध्य देवता सरस्वती देवीचं करुण आराधन, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना करुण वंदन, उलगडतो मी भावनांचे स्पंदन. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माझे विनम्र अभिवादन. आज अतिशय छान प्रकारे गेली 3 दिवस इथं चालणारे हे वातावरण, या वातावरणाच्या संदर्भात बोलत असताना मी फक्त एवढंच म्हणेन की सह्याद्रीच्या पायथ्याशी कोळमेश्वराच्या कृपाछत्राखाली कोळम येथे भरले 51वे तालुका विज्ञान प्रदर्शन, जिथे दिसले कोळमवासियांच्या एकजुटतेचे दर्शन, मनात झाले विचारांचे घर्षण, आणि तालुक्यातील बालवैज्ञानिकांनी केले संशोधन, वेळोवेळी दिग्गजांनी केले अनमोल मार्गदर्शन. जे यशस्वी होतील त्या यशस्वीतांचे करतो मी हार्दिक अभिनंदन. आणि कोळमवासियांनो, प्रामाणिकपणाने मी सर्वांचा प्रतिनिधी म्हणून सांगू इच्छितो, तुम्ही कोळमच्या मातीतून सोडलेला आहात या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेचे सुदर्शन, यशस्वीतेचे सुदर्शन, यशस्वीतेचे सुदर्शन. बोलायचं फक्त एवढंच होतं, जिथं सोयी सुविधा आहेत तिथं उपलब्ध करून देणं साहित्य खूप सोपं आहे. पण आज या सह्याद्रीच्या पायथ्याशी
राजापूरच्या कानाकोपऱ्यातून आलेला शिक्षक वर्ग असेल, सगळे विद्यार्थी असतील, हे सगळे समाधानी आहेत. आणि ह्या सगळ्यांची एकच भूमिका अशी झालेली आहे की शाळेचा गावाला अभिमान असावा आणि शाळेचा गावाला आधार असावा. तर शाळेला अभिमान पाळणारी माणसं आणि शाळेला आधार देणारी माणसं ही कोळमवासी आहेत, ही काजिरडावासी आहेत आणि ही मूळवासी आहेत. हे या 3 दिवसाच्या कार्यक्रमामधून आपण सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहात. खरं तर पहिल्या दिवसापासून या 3 गावची मंडळी इथं आहेतच. श्री काळेश्वर विद्यालय मूळ, संचलित न्यू इंग्लिश स्कूल कोळम, म्हणजे एका संस्थेची ही दुसरी एक शाखा. पण आज इथं जे राबणारे हात आहेत, वाहणाऱ्या घामाच्या ज्या धारा आहेत, या इथल्या ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तुमच्या श्रमणाऱ्या हातांना आणि वाहिलेल्या घामाच्या धारांना तमाम उपस्थितांच्या वतीने मी लाख लाख सलाम करतो. हे यासाठी आहे की भारतीय संस्कृती शिकवण देते अतिथी देवो भव, म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करावा. पण संस्कृती कशी जोपासावी हे मात्र कोळंबवासियांनी या 3 दिवसात दाखवून दिलं. आणि एक चांगल्या प्रकारची सोय इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांची, इथल्या शिक्षकांची उपकरण मांडत असताना, प्रतिकृती मांडत असताना, साहित्य असेल, एक चांगल्या प्रकारे सोय आपण सर्वांनी केलेला आहात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळेश्वर विद्यालय मूळ इथला सगळा शिक्षक स्टाफ आणि शिक्षकेतर कर्मचारी, न्यू इंग्लिश स्कूल कोळम इथले सर्व शिक्षक आणि इथले सर्व कर्मचारी. मी सांगू इच्छितो की सकाळी योगायोगाने येत असताना मूळ चिखलेवाडी येथून इथपर्यंत सन्माननीय अध्यक्ष सुरेशजी नारकर साहेब माझ्या गाडीतून आले. येत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे उद्गार या दोन्ही विद्यालयात काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी काढलेले आहेत. खूप समाधान वाटलं, कारण मीही एक शिक्षक आहे आणि शिक्षकाच्या कर्तृत्वाचा, त्याने केलेल्या कामाचा एक चांगल्या प्रकारचं उद्गार जर संस्थेचा एक उत्कृष्ट अध्यक्ष काढत असेल तर माझ्यासारख्या शिक्षकासाठी ते भाग्यवान मी स्वतःला समजतो. कारण शिक्षकांनी केलेल्या कामाची पोचपावती आज अध्यक्ष म्हणून एवढी चांगल्या प्रकारची शिक्षण संस्था चालवत असताना त्यांनी घेत आहेत, हे कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच मी या दोन्ही संस्थेतील सर्व शिक्षकांना, इथल्या विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद, शिक्षकेतर कर्मचारी यांना खूप खूप धन्यवाद देतो. यानंतर इथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की या देशाचं भवितव्य वर्ग खोल्यांच्या मध्ये सुरक्षित आहे. तर खरंच या कोळमची 2000ची स्थापना आणि या 23 वर्षामध्ये जो चढता आलेख माननीय श्री शेलार सर यांनी मांडला होता, हा खरंच आपण त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण ओसाड माळ रानावरती एक शिक्षण संस्था अत्यंत चांगल्या प्रकारे तळहाताच्या फोडाप्रमाणे इथले ग्रामस्थ जोपासत आहेत, जपत आहेत, हे खूप महत्वाचं आहे. एवढीशी छोटीशी संस्था, छोटेसा हायस्कूल, मजूर वर्ग असणारा सगळा इथला पालक वर्ग, आणि या पालक वर्गानं अत्यंत चांगल्या प्रकारे इथलं नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न जो केलेला आहे, या प्रयत्नांची दखल घ्यावी तितकी कमी आहे. याचं कारण मी इथल्या ग्रामस्थांना सांगू इच्छितो, एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात असताना कुणाला फूल देणं, कुणाचं नाव घेणं राहिलं असेल आपण विसरून जाऊयात. पण संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये या कोळमच्या भूमीमध्ये मला माहिती नाही इथं आलेला प्रत्येक नागरिक येईल की नाही, पण ह्याची मात्र खात्री आहे ते येतील की नाही येतील परत तुमच्या भेटीला. पण या 3 दिवसाच्या आठवणी मात्र बांधतील प्रत्येक जण आपल्या काळजाच्या गाठीला, आपल्या काळजाच्या गाठीला. इतकं प्रेम, इतकी सोय आपण सर्वांनी केलेली आहात. त्याचबरोबर इथं वर्ग कमी आहेत, मॉडेल्स, त्यानंतर लागणारं जे फर्निचर होतं, लाकडी साहित्य, हे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेलं आहे मंडळींनो. आपल्या शिक्षक बांधवांना मी सांगू इच्छितो. तर मी प्रशालेचे मुख्याध्यापक आणि आजच्या कार्यक्रमाचे सहयजमान श्री शेलार सर यांना विनंती करते की त्यांनी या सर्व ग्रामस्थांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावे. प्रथम आमंत्रित करते मी श्री बाबाजी पाटेकर,
ज्यांनी माईकची व्यवस्था केली, श्रीयुत बाबाजी पाटेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याची विनंती मी श्री शेलार सर यांना करते. श्रीयुत बाबाजी पाटेकर ज्यांनी माईकची व्यवस्था केली. त्यानंतर सौ राजश्री पाटेकर ज्या स्वयंपाकी म्हणून इथे काम करतात आणि आजच्या काही दिवसांमध्ये त्यांची खूप मोलाची मदत झालेली आहे. सौ राजश्री पाटेकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी श्री शेलार सरांना करते. बाळा पाटेकर, त्यानंतर संजय जाधव मंडप डेकोरेटर्स यांचंही स्वागत सरांनी करावं अशी मी सरांना विनंती करते. मंडप डेकोरेटर्स संजय जाधव. त्यानंतर सुशांत जाधव सर यांनी टेक्निकल बाजू खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे हाताळली. सुशांत जाधव सर यांचंही. त्यानंतर दक्षता पाटेकर यांचंही स्वागत करण्याची विनंती मी सरांना करते. सौ दक्षता पाटेकर. त्यानंतर महिला बचत गटाने स्वयंपाकामध्ये आणि इतर अनेक गोष्टींमध्ये खूप मदत केली होती. तर या बचत गटांचाही सत्कार आणि स्वागत इथे होणार आहे. बचत गटाच्या सर्व महिलांना विनंती आहे की ती सोय गेले 3 दिवस त्या सतत करत आहेत. कोळंबेश्वर बचत गट. त्यानंतर विठ्ठलादेवी बचत गट, स्वामी समर्थ बचत गट, पुढे सिद्धिविनायक बचत गट. सर्व बचत गटाच्या महिलांनी त्वरित समोर यायचं आहे. आत्ताच आपल्या व्यासपीठावर राजापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आणि आपल्या प्रभागाचे विस्तार अधिकारी सन्माननीय भोसले साहेब तसे बडगर साहेब यांचं महिला उपलब्ध असतील तेवढ्यांनी तरी या समोर. कोळंबेश्वर बचत गटाचा सन्मान आणि सत्कार होत आहे. धनलक्ष्मी बचत गटाने तयार व्हायचं आहे. स्वामी समर्थ बचत गट. पुढे मी बचत गटाचा सत्कार करत आहे. याचा सत्कार करत आहेत श्री शेलार सर. पुढे गणेश कुटा बचत गटाच्या महिलांनी तयार व्हायचं आहे. श्री शेलार सर यांना करते. भावकादेवी बचत गटाचा सत्कार करत आहेत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शेलार सर. महिला बचत गट, हिरकणी बचत गटाचा बचत गट, मातोश्री बचत गटाचा सत्कार करत आहेत श्री शेलार सर. तर त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांना आमंत्रित करते. सरांनी त्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करावे. मी सन्माननीय भोसले साहेबांना विनंती करते की त्यांनी या 2 विद्यार्थी प्रतिनिधींचं. त्यानंतर हर्ष सुतार कोळंब हायस्कूल. हर्ष सुतार. सलोनी पवार, हर्ष सुतार आणि कल्पेश पाटेकर मूर आणि कोळंब हायस्कूलचे विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. हर्ष सुतार याचं स्वागत करत आहेत बंडगर सर. संस्थेचे आणि कार्यक्रमाचे अधिकारी भोसले साहेब यांचं स्वागत श्री नारकर सरांनी करावं अशी मी सरांना विनंती करते. स्वागत करण्याची विनंती मी बंडगर सरांना करते.
यानंतर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ भक्ती कोलते मॅडम यांचंही स्वागत व सत्कार करण्याची विनंती मी पुन्हा एकदा वनगर सरांना करते. संस्थेच्या सौ भक्ती कोलते मॅडम यांचं स्वागत व सत्कार करत आहेत पाचलचे विस्तार अधिकारी माननीय श्री सुनील कोलते सर यांचंही स्वागत. त्यानंतर आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मोरे सर यांचं स्वागत शेलार सरांनी करावं अशी मी सरांना विनंती करते. जवळदेव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मोरे सर, शेलकर महिला प्रतिनिधी, यानंतर हरिश्चंद्र पाटेकर यांचाही शाल व श्रीफळ. गावचे ग्रामस्थ श्री हरिश्चंद्र पाटेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करत आहेत माननीय श्री बनगर साहेब विस्तार अधिकारी पाचल. यानंतर पुरुषोत्तम पाटेकर. पुन्हा एकदा मी सरांना विनंती करते की त्यांनी श्री पुरुषोत्तम पाटेकर यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावा. माननीय श्री पुरुषोत्तम पाटेकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी माननीय श्री बनगर साहेबांना करते. देव सत्कार होणार आहे देवजी पाटेकर. सर्वांनी जोरदार टाळ्याने जरा एकदा त्यांचं स्वागत करावं. सरांची खूप मेहनत आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये. प्रशालेचे मुख्याध्यापक तसेच विद्यालय यांचा विज्ञान व गणित मंडळ तसेच मूळचे माजी सरपंच श्री संजय सुतार. त्या ठिकाणी मूळ हायस्कूलची संपूर्ण टीम आपला सत्कार स्वीकारताना जोरदार टाळ्या होते सगळ्यांसाठी. गेले 8 दिवस ही संपूर्ण मंडळी ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी राबत आहे. यानंतर प्राथमिक विभागाचे आमचे मॅडमसाठी सगळ्या जोरदार टाळ्या होते. आणि मी या ठिकाणी भोसले साहेबांना विनंती करतो की भोसले साहेबांनी सहभागी विद्यार्थ्यांमधून किंवा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधून जर कोणी आपलं मनोगत व्यक्त करणार असेल तर त्यांनी त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. विद्यार्थ्यांमधून जर कोणी मनोगत व्यक्त करणार असेल तर त्यांनी मान्यवर तर सर्वांची नावं घेत नाही. या संस्थेचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सभागृहात जमलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रो, संतोष शेवडे. मी ग्रामस्थ धोंडू पाटेकर यांना विनंती करते की त्यांनी तिचं सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तिला अर्पण करावं. यानंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे आदित्य सचिन कोरगावकर, आचार्य नरेंद्रदेव विद्यामंदिर भू. मी दीपक सुर्वे सरांना विनंती करते की त्यांनी त्याचं सन्मानपत्र व सन्मान चिन्ह व सन्मानपत्र त्याला प्रदान करावं. आदित्य सचिन कोरगावकर, आचार्य नरेंद्रदेव विद्यामंदिर भू, प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे निबंध स्पर्धा प्राथमिक विभाग. संस्थेचे संचालक श्री दीपक सुर्वे सर यांना मी विनंती करते की त्याचं सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र त्यांनी त्याला प्रदान करावं. यानंतर निबंध स्पर्धा माध्यमिक चिन्ह तिला प्रदान करावं. आयुषी गजानन कानडे, निबंध स्पर्धा माध्यमिक तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांक आहे आकांक्षा अरविंद चौगुले, माध्यमिक विद्यामंदिर खरवते. आकांक्षा अरविंद चौगुले, माध्यमिक विद्यामंदिर खरवते. मी पुरुषोत्तम पाटेकर यांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थिनीला तिचं सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करावं.
आकांक्षा स्पर्धा माध्यमिक प्रथम क्रमांकाची मानकरी आहे मृण्मयी शैलेश हुंदळेकर, सरस्वती विद्या मंदिर पाचल। मृण्मयी शैलेश हुंदळेकर, सरस्वती